विभागामध्ये काय घडलं तेही आपण पाहूया टॉप 9 न्यूज मध्ये। भाजीपाल्याचे भाव घसरल्यामुळे शेतकऱ्यांवर भाजीपाला फेकून देण्याची वेळ आली। मुरबाड नगर रस्त्यावर शेतकऱ्यांनी मेथी, कोथिंबीर या पालेभाज्या रस्त्याच्या कडेला फेकून दिल्या। नंदुरबारच्या कापूस खरेदी केंद्रातील कापूस खरेदी 4 दिवस बंद राहणार आहे। कापूस खरेदीला ब्रेक लागल्यामुळे शेतकरी अडचणीत आलाय। परभणी जिल्ह्यामध्ये बदलत्या हवामानामुळे तूर पिकांना अळीनं ग्रासलं, त्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांकडून कृषी विभागानं याबाबत मार्गदर्शन करावं अशी मागणी केली जाते। धुळ्याच्या शेणपूर शिवारात बनावट दारूचा मोठा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला। घटनास्थळावरून 26,59,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, तर 13 जणांना ताब्यात घेण्यात आले। नांदगाव नगर परिषद आणि नांदगाव पोलिसांनी संयुक्तपणे विनामास्क फिरणाऱ्यांवर गर्दी करणाऱ्यांवर कारवाई केली। या कारवाईमुळे सुमारे 2 लाखांहून अधिक दंड वसूल करण्यात आलाय। येवल्यामध्ये माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन CITU संलग्न कामगार संघटनेच्या वतीनं 1 दिवसीय संप पुकारण्यात आला। कामगार आणि शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात केंद्राचं लक्ष वेधण्यासाठी हा संप पुकारण्यात आला। भारतीय संविधान दिनाचं औचित्य साधून धुळे तालुक्यातील फागणे गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार अर्पण करत त्यांना अभिवादन करण्यात आलं। यावेळी संविधान प्रस्ताविकाचं वाचन देखील करण्यात आलं। रत्नागिरी शहराच्या मुख्य बाजारपेठेतील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अटी शर्तींचं पालन करून कार्तिकी एकादशी उत्सव साजरा होतोय। भाविकांना आजच्या दिवशी पांडुरंगाचं केवळ मुखदर्शन करता येणार आहे। एखाद्या लेखकानं आपली पुस्तकं कसली रॉयल्टी न घेता खुशाल प्रकाशित करा, डाउनलोड करा इतकंच नाही तर ती विकून नफाही कमवा असं सांगितलं तर कुणाचा विश्वास बसणार नाही। पण रयत मित्र सतीश जोशी यांनी आपली 10 पुस्तकं अशी खुली केली आहेत। शेत जमिनीची नोंदणी, मोजणी, कायदे, वारसा हक्क अशा उपयुक्त विषयांवरची ही पुस्तकं आहेत।